परंतु बोलावं लागेल। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे सर्व महापुरुष, सर्वांना विनम्र अभिवादन करून धम्म मंचावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व महाराष्ट्र केंद्राचे पदाधिकारी, ज्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल, नागपूर शहर, नागपूर प्रदेश आणि विदर्भामधून आलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे, त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। आज धम्मचक्र परिवर्तन दिन, अशोका विजयादशमी, जो धम्मचक्र परिवर्तन दिन 68वा आहे। 68 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच नागपूरमध्ये, याच दीक्षाभूमीवरती धम्म क्रांती केली आणि धम्म क्रांतीच्या बरोबर धम्माचे विचार संपूर्ण देशामध्ये भारतीय बौद्ध महासभेने, तत्कालीन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याने, कार्यकर्त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्या धम्मचक्र परिवर्तन दिन अशोका विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। ही बाबासाहेबांची धम्म क्रांती अधिक गतिमान, धम्म क्रांतीमुळे निर्माण होणारा जो बौद्ध धम्म आहे, बौद्ध अनुयायी आहे, तो 100% बौद्ध धर्मीय कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन, ज्या काही घटना घडल्या 2 महिन्यापूर्वी त्याच दीक्षाभूमीवरती, त्याचा उल्लेख करावा लागला। बऱ्याच माझ्या वक्त्यांनी सांगितलं, दीक्षाभूमीवरती आम्हाला बचाव होता आणि ते खरं आहे। भारतीय बौद्ध महासभेचं पहिलं अधिवेशन, आपल्यातले बुजुर्ग असेल त्यांना माहिती असेल, 1980 मध्ये ह्याच नागपूर शहरामध्ये घेतलं। तेव्हा 77ला मीराताई आंबेडकर ह्या अध्यक्ष झाल्या होत्या। प्रकाश आंबेडकर त्यांच्या बरोबर होते आणि तत्कालीन भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की अधिवेशन होणं गरजेचं। म्हणून रितसर असा अर्ज या दीक्षाभूमीच्या त्यावेळचे ट्रस्टी आहेत, ते जे हयातीत नाही परंतु गेली अनेक वर्ष सरकारमध्ये राहून ते सभापती होते, त्यांच्याकडे अर्ज केले आणि रिजेक्ट करण्यात आले। अगदी अधिवेशनाला 3-4 दिवस असताना सांगितलं की हे दीक्षाभूमीची भूमी आपल्या भारतीय बौद्ध महासभेला अधिवेशनाला देता येणार नाही। त्यावेळी आम्ही भांडत बसलो नाही। हा इतिहासाचं रिपिटेशन मी करतोय। तर अंबाझरी जो तलाव आहे, त्या तलावाच्या बाजूच्या मैदानामध्ये हे भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन झालं। प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांची मिरवणूक हत्तीवरून निघाली। आज पण त्या काळचे
जास्त वेळ झालेला नाही, 1980 ची गोष्ट आहे. खुशे साहेब साक्षी आहेत, मला म्हणतायत, गणवीर देखील असतील. आणि हत्तीवरून त्यावेळेला मिरवणूक काढली आणि आज त्याच्या देखील फोटोग्राफ्स अवेलेबल आहे भारतीय बौद्ध महासभेच्या ऑफिसमध्ये अवेलेबल. तेव्हापासूनचा हा संघर्ष आहे. आम्हाला ती दीक्षाभूमी नको पाहिजे होती. भारतीय बौद्ध महासभा किंवा आंबेडकर कुटुंब त्या दीक्षाभूमीची मालकी नव्हती मागत, पण सांगत होते ही दीक्षाभूमी समाजाची आहे, जेथून बाबासाहेबांनी आपल्या जीवनाची अखेरची क्रांती केली. त्या क्रांतीमधून, त्या भूमीमधून धम्माची किरणं हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जावी. तो त्या काळी देखील आम्ही सांगितलं हा राजकीय अड्डा होता कामा नये. त्या काळी देखील हा राजकीय अड्डा होता हे माझं आज देखील म्हणणं. आज देखील त्याचे पेपरचे कटिंग जर बघितले, त्या काळच्या पेपरच्या बातम्या जर बघितल्या, ह्याच दिवशी धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी तर काँग्रेसचे सगळे लीडर त्यावेळेला त्या मंचकावरती होते. लाखोनी पैसा कमवला त्यांनी. धम्माच्या माध्यमामधून त्याला आमचा विरोध होता. आज देखील आमचा विरोध आहे. विरोध करू, कायद्याने करू. जे खोब्रागडेंनी सांगितलं, आमच्याकडे कागदपत्र मिळाले, खोब्रागडेंचं मी अभिनंदन करेन की त्यांनी ही कागदपत्र मागवली. 1960चं भैयासाहेबांचं भाषण आमदार सभागृहामधली, असेंब्ली हॉल मधलं आज देखील उपलब्ध आहे. त्याच्या प्रति माझ्या ऑफिसमध्ये आहे. बरेचसे पोटतिडकीने बोललेले आहेत. मी भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष आहे आणि आज इथे मेंबर आहे. या सभागृहाचा चीफ मिनिस्टरला उद्देशून ते बोललेले आहेत. त्यावेळेचे चीफ मिनिस्टर यशवंतराव चव्हाण होते. बाबा तुम्ही जागा देण्याचा आम्हाला आश्वासन द्या. परंतु अजूनही जागा दिलेली नाही आणि ती जागा देणार असाल तर ती भारतीय बौद्ध महासभेला द्या. त्यावेळी देखील काडी घालणारे लोक त्या सभागृहामध्ये होते. सभापतीचा त्यावेळेला उदय झाला नव्हता, राजकीय उदय झाला नव्हता. परंतु त्या विचाराचे लोक होते. हे गोडबोलींच्या भारतीय बौद्ध महासभेला द्या, ह्यांना द्या, त्यांना द्या, अशा प्रकारची देखील भाषणांचे कटिंग्स, संपूर्ण भाषणाचा सेट माझ्याकडे. परंतु आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार. मसल पॉवरची लढाई देखील लढण्यासाठी मी तयार. बळाचा वापर देखील मी करू शकतो, कारण तेवढा मला लोकांचा सपोर्ट आहे. लोक त्या कामासाठी आहे. कारण जेव्हा 5 जुलैला आव्हान केल्यानंतर हजारोच्या संख्येने लोकांनी आपलं आंदोलन येते मग दीक्षाभूमीवरती केलेलं आणि दाखवून दिलं ही दीक्षाभूमी आमची ऊर्जाची भूमी आहे, आमचं प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने ही पुनीत झालेली भूमी आहे. तिचं विडंबन होऊन देणार नाही. हे नागपूरकरांनी दाखवलं म्हणून नागपूरकरांचे देखील मी अभिनंदन करेन. तरी पण आपण विदर्भवाद्याला मी सांगू इच्छितो, थोडंसं कणखर बनण्याचा प्रयत्न करा. कोण जर आरे करत असेल त्याला कारेने उत्तर द्यावं लागेल. या पुढच्या काळातली आपली नीती असायला पाहिजे.
कोणासाठी दबून जाणार नाही हे दाखवण्याची गरज आहे. मी औरंगाबादचं उदाहरण आहे. 4 दिवसापूर्वी औरंगाबाद मध्ये सरकारने प्रशासनाने नोटीस दिल्या होत्या. जी बौद्ध धम्माची धरोहर आहे तिथे अनेक लोकांनी भगवान बुद्धाच्या मूर्त्या लावलेल्या. कधी औरंगाबादला गेला असेल तर बघा, डोंगराच्या पायथ्याशी बुद्ध विहार आहे. भंतेजींचं वास्तव्य आहे. 10-15 भंतेजी तिथे राहत आहेत. फार मोठा परिसर तिकडे आहे. भंतेजीने आव्हान केलेलं आहे, जर एखाद्या मूर्त्या असतील तर आम्हाला आणून द्या, आम्ही इथे लावू. अनेक मूर्त्या झालेल्या आहेत. प्रशासनाने नोटीस काढली. एवढ्या दिवसामध्ये ह्या मूर्त्या हटवण्यात याव्या, नाही तर प्रशासन कारवाई करेल. भारतीय बौद्ध महासभेला कळवण्यात आलं. भारतीय बौद्ध महासभेने मला सांगितलं, बोललो जन आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही. औरंगाबादच्या सर्व जनसमुदायाला आव्हान केलं. जेवढ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटना आहेत त्यांना सांगितलं एकत्र या. लाखाच्या वरती एका 4 दिवसामध्ये लोक आलेली मोठा मोर्चा काढला. प्रशासन घाबरलं एकदम. 1 लाखाचा मोर्चा हा 3 दिवसामध्ये निघतोच कसा? प्रशासनाने नोटिसा मागे घेतली. ही ताकद आहे आपली. म्हणून थोडंसं अग्रेसिव्ह होणं विदर्भवाद्यांना मी सांगू इच्छितो. थोडं आक्रमक व्हा. असे प्रकार येणाऱ्या काळामध्ये घडू शकतात. कारण बौद्ध धम्माची धरोहरामध्ये आज अतिक्रमण होत चाललेला, ज्याला 2000 सालचा इतिहास आहे. भारतीय बौद्ध महासभेचा लेणी संवर्धन जो विभाग आहे